आपण पाहणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी. तर इथे एक्झाम्पल देऊन यांनी त्या प्रमाणाच्या नियमाची पडताळणी केली आहे. मेनी कंपाऊंड्स कॅन मेड बाय डिफरंट मेथड्स. कंपाऊंड्स म्हणजे काय? संयुगे. तर अनेक संयुगे जी आहेत ही विविध पद्धतीने बनवता येतात. फॉर एक्झाम्पल, 2 samples of the compound copper oxide were obtained, one by decomposition of copper carbonate and another by decomposition of copper nitrate. म्हणजे कॉपर ऑक्साईड हे जे संयुग आहे हे आपल्याला दोन पद्धतीने मिळवता येतात. जर आपण कॉपर कार्बोनेटचं डिकम्पोजिशन केलं किंवा कॉपर नायट्रेटचं डिकम्पोजिशन केलं तेव्हा आपल्याला दोन्ही पद्धतीने कॉपर ऑक्साइड हे मिळतं. फ्रॉम ईच ऑफ दिस सॅम्पल्स ए मास ऑफ 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साइड वॉज टेकन. आता यांनी दोन्ही या संयुगांमधनं कॉपर ऑक्साइड हे संयुग बनवले आहे आणि त्याच्यातून प्रत्येकामधनं 8 ग्रॅम कॉपर ऑक्साइड त्यांनी घेतले. अँड ईच वॉज ट्रीटेड इंडिपेंडेंटली विथ हायड्रोजन. आणि प्रत्येक कॉपर ऑक्साईड म्हणजे याच्यातून घेतलेलं 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड आणि याच्यातून घेतलेलं हे प्रत्येकी वेगळं वेगळं असं हायड्रोजनच्या संपर्कात आणलंय. अँड बोथ गेव 6.4 ग्रॅम कॉपर अँड 1.8 ग्रॅम वॉटर. आणि दोघं जे कॉपर ऑक्साईड मिळालेले आहेत त्या दोघं कॉपर ऑक्साईडची जेव्हा हायड्रोजन बरोबर रिॲक्शन झाली त्यावेळेस त्याच्यातून 6.4 ग्रॅम कॉपर आणि 1.8 ग्रॅम वॉटर असे आपल्याला प्रॉडक्ट मिळाले आहेत. लेट अस सी हाऊ डज दिस इज व्हेरीफाय ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता याच्यावरून स्थिर प्रमाणाचा नियम कसा सिद्ध होतो ते आपण पाहूया. The reaction of copper oxide with hydrogen yielded two known substances, namely compound water and element copper. तर कॉपर ऑक्साईडची हायड्रोजन बरोबर ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस काय तयार होतं तर पाणी हे एक संयुग तयार होतं आणि कॉपर हे एक एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आपल्याला मिळते. इट इज नोन दॅट इन द कंपाऊंड वॉटर H2O द एलिमेंट्स H and O आर इन प्रपोर्शन 1:8 by मास. आता आपल्याला हे माहीत आहे की पाण्याच्या संयुगामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्य 1:8 या प्रमाणात असतात. 1:8 असं त्यांचं वजनी प्रमाण असते. म्हणजेच काय तर 9 ग्रॅम वॉटर. दिस मीन्स दॅट इन 9 ग्रॅम वॉटर देअर आर 8 ग्रॅम ऑफ द एलिमेंट ऑक्सिजन. म्हणजे ज्यावेळेस H2O मध्ये 1:8 म्हणजे पूर्ण 9 ग्रॅम पाण्यामध्ये किती ऑक्सिजन असतो 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो. आता आपल्याला किती पाणी मिळालं आहे तर 1.8 ग्रॅम ऑफ वॉटर. मग 1.8 ग्रॅम वॉटर कंटेन्स हाऊ मेनी ऑक्सिजन. सो आपण ते कसं केलं 8 × 1.8/9 म्हणजे 1.8 ग्रॅम वॉटरमध्ये 1.6 ग्रॅम ऑक्सिजन असतो. अँड दिस ऑक्सिजन हॅज कम फ्रॉम 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड. म्हणजे 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड जे मिळतंय त्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमधनं 1.8 ग्रॅम वॉटर असतं आणि त्या 1.8 ग्रॅम वॉटरमध्ये 1.6 ग्रॅम ऑक्सिजन असतो. And the proportion by mass of copper and oxygen in it is 6.4:1.6. It means that 8 gram of both the samples of copper oxide contain 6.4 gram of copper and 1.6 gram oxygen. जे आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड घेतले त्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड मध्ये जर 1.6 ग्रॅम जर ऑक्सिजन आहे तर 6.4 ग्रॅम काय असणार कॉपर असणार. आणि म्हणून त्यांचं वजनी प्रमाण कसं असेल 6.4:1.6 दॅट इज 4:1. जर कॅल्क्युलेशन केलं तर एक प्रमाण इथे येईल 16 आणि 64 म्हणजे 1:4 4:1. Thus the experiment shows that the proportion by mass of the constituent elements in different samples of the compound is constant. म्हणजेच काय झालं तर पदार्थांच्या दोन वेगवेगळे जर आपण नमुन्यातील घटक मूलद्रव्यांची वजनी प्रमाणं कशी असतात स्थिर असतात. तर दोघांमध्ये कॉपर जे ऑक्साईड आहे त्याच्यामध्ये हे वजनी प्रमाण जे आहे हे 4:1 एवढे असते. नाउ लेट अस सी व्हॉट
the expected proportion by mass of the constituent elements of copper oxide would be from its molecular formula. आता जर रेणूसूत्राच्या आधाराने जर आपण बघितलं तर रेणूसूत्रावरून घटक मूलद्रव्य म्हणजे कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन ही घटक मूलद्रव्य आहे, तर यांच्या रेणूसूत्रांवरून त्यांचं वजनी प्रमाण काय आहे ते आता आपण पाहूया. To find out this, we need to use the known atomic mass of the elements. तर आता आपल्याला यांचे ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक माहिती पाहिजे. सो ॲटॉमिक मास ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन आर 63.5 अँड 16. तर कॉपरचा अणुवस्तुमानांक 63.5 आहे आणि ऑक्सिजनचा आहे 16. दिस मीन्स दॅट द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कॉपर अँड ऑक्सिजन इन द कंपाऊंड copper oxide is 63.5 has to 16. जर अणुवस्तुमानांकाप्रमाणे यांची मांडणी केली तर कसं येईल 63.5 to 16 म्हणजे यांचं सुद्धा अप्रॉक्सिमेटली 4 has to 1 असं वजनी प्रमाण जे इथे आपलं निघालं होतं 4 has to 1 तेच इथेही रेणूसूत्रावरूनही येते. सो एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स मॅच विथ द एक्सपेक्टेड प्रपोर्शन कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे घटक मूलद्रव्यांचे जे वजनी प्रमाण आहे ते रेणूसूत्रावरून काढलेल्या प्रमाणाशी जुळते. अँड थस लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन इज व्हेरीफाय. आणि अशा पद्धतीने या नियमाची आपण पडताळणी केली. आता आपण बघूया ॲटम, साईज, मास अँड व्हॅलेन्सी. अणूचे आकार, नंतर वस्तुमान आणि संयुजा याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. Can you recall from which experiment was it discovered that atoms have an internal structures and when? तर अणूला अंतर्गत संरचना असते हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आले आणि केव्हा? तर 1897 मध्ये जे थॉम्सन यांनी अणूबद्दल एक प्रयोग केला होता. त्यावेळेस इलेक्ट्रॉन्सवरती एक प्रयोग केला होता. त्यावेळेस अणूला अंतर्गत संरचना असते याचा शोध लागला होता. अँड व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ अन ॲटम अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ? तर जो अणू असतो हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सनी बनलेला असतो. प्रोटॉन्स हा आतमध्ये केंद्रकामध्ये असतात. प्रोटॉन्स बरोबर न्यूट्रॉन्स ही असतात पण त्यांना काय नसतो, भार नसतो, ते भार विरहित असतात. आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात ते ऋण असतात म्हणजे त्यांच्यावरती ऋण भार असतो आणि प्रोटॉन्सवरती धनभार असतो. आणि हे कशाने बनले असतात तर मूलकणांनी न्यूक्लियॉन्सनी बनलेले असतात. We have learned that at the center of an atom is the nucleus and there are moving electrons in the extranuclear part. तर आपण मागील इयत्तेमध्ये काय शिकलो? तर मागील इयत्तेत आपण हे शिकलो की अणूच्या मध्यभागी केंद्रक असते. अणूच्या मध्यभागी केंद्रक असते आणि केंद्रकाबाहेर ज्या कक्षा असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे ऋणप्रभारित मूलकण फिरत असतात. The electrons are negative charge elementary particle while elementary particle that make up the nucleus are positive charge protons and electrically neutral neutrons. तर अणूमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असे भाग असतात किंवा मूलकण असतात ज्याच्यामध्ये केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन्स आणि प्रभार रहित न्यूट्रॉन्स असे मूलकण असतात. तर सभोवताली त्यांच्या कक्षेमध्ये अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स जे ऋण चार्जचे असतात म्हणजे ऋण प्रभारित न्यूक्लियॉन्स असतात. न्यूक्लियॉन्स नाही न्यूक्लियॉन्स असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रिक हे न्यूट्रॉन्स झाले आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन्स आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे electrons. Okay, size of an atom is determined by its radius. The atomic radius of an isolated atom is the distance between the nucleus of an atom and its outermost orbit. म्हणजे अणूचा जो आकार असतो तो त्याच्या त्रिज्येवरून, रेडियस म्हणजे काय त्रिज्येवरून ठरवला जातो. तर कशा पद्धतीने? तर स्वतंत्र अणूमध्ये अणूची जी त्रिज्या म्हणजे काय तर अणूचं केंद्रक, त्याचं जे केंद्रक आहे त्याचे जे तिथे जे न्यूक्लियस ऑफ अन ॲटम म्हणजे केंद्रक जिथे आहे केंद्रकापासून आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे बाह्यतम कक्षा, आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे सर्वात बाह्यतम कक्षा, इलेक्ट्रॉन्सची रिव्हॉल्व होते तर सर्वात बाहेरची जी कक्षा असते त्यापर्यंतचं डिस्टन्स, केंद्रकापासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स ही त्याची काय असते त्रिज्या असते.
अणुची त्रिज्या जी असते ही इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स, ही नॅनोमीटर्स मध्ये मोजली जाते, त्याचं एकक आहे नॅनोमीटर. ठीक आहे. सो आता इथे यांनी काही त्रिज्या दिलेल्या आहेत. अप्रॉक्सिमेट साईज ऑफ ॲटम अँड मोलेक्यूल, म्हणजे अणूचा अंदाजे आकार आपल्याला त्याच्यावरून समजतो. तर जर आपल्याला ही रेडियस आहे 10⁻⁻10 मीटर्समध्ये हायड्रोजन अणूची, म्हणजे अणूचा आकार आपल्याला याच्यावरून लक्षात येतो. जर त्रिज्या एवढी असेल -10 मध्ये आहे, म्हणजे अणू किती सर्वात खूप लहान असतो. अणू हा एकदम सर्वात सूक्ष्म असा कण असतो. इथे पाण्याच्या रेणूचे तुम्हाला आकार दिलेला आहे 10⁻⁹, आणि हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, हिमोग्लोबिनच्या रेणूचं दिलेलं आहे 10⁻⁸. तर जर मीटरमध्ये आपण बघितलं तर 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1/10⁹ मीटर, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके. Atoms are very tiny. Modern instruments like electrons microscope, field ion microscope, scanning tunneling microscope enlarge image of the atom. Look at the image of an atom. So this figure 4.2, this one, इथे जी आपल्याला फिगर दाखवली अणूची आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे. इथे इरिडियमचा अणू आपल्याला दाखवलेला आहे. तर इथे जो स्पॉट तुम्हाला दिसतोय तो प्रत्येक स्पॉट म्हणजे काय आहे, एक अणू आहे. तर अणू जे आहे हे खूप सूक्ष्म असे कण असतात, बरोबर, खूप सूक्ष्म, टायनी. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे आता सध्या अत्याधुनिक साधनांमध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक अशा अत्याधुनिक साधनांमध्ये अणूची विशालित प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते. म्हणजे अणू इतका सूक्ष्म असतो, पण आता अत्याधुनिक साधनांमुळे तो आपल्याला थोडा ब्रॉड करून बघता, त्याची विशालित प्रतिमा बघता येते. द ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन द ॲटम. आता ही जी ॲटॉमिक साईज आहे म्हणजे अणूचा आकार जो आहे हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन ऑर्बिट. इलेक्ट्रॉन ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉनच्या ज्या कक्षा असतात अणू केंद्रकाच्या बाहेर, त्याच्यावरती त्याची साईज डिपेंड असते. द ग्रेटर द नंबर ऑफ द ऑर्बिट द लार्जर द साईज. जर त्या कक्षा जास्त असतील तर अणूचा आकार काय असतो, मोठा असतो. कक्षा जर लहान असतील तर अणूचा आकार लहान असतो. फॉर एक्झाम्पल, अन ॲटम ऑफ पोटॅशियम इज बिगर दॅन ॲटम ऑफ सोडियम. तो सोडियमपेक्षा पोटॅशियमच्या कक्षा जास्त असतात इलेक्ट्रॉनच्या, आणि त्यामुळे पोटॅशियमचा अणू मोठा असतो. पण जर इफ टू ॲटम्स हॅव सेम आउटर मोस्ट ऑर्बिट, आता समजा दोन जर तुम्हाला ॲटम्स दिलेले आहेत आणि त्यांच्या आउटर मोस्ट कक्षा सारख्या आहेत, जर याच्याही दोन आहेत आणि त्यांच्याही दोन आहेत, म्हणजे जर सारख्या असतील, मग त्यावेळेस कोणता अणू मोठा असतो, तर त्यावेळेस ॲटम्स हॅव्हिंग लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट ऑर्बिट इज स्मॉलर दॅन वन हॅव्हिंग फिअर इलेक्ट्रॉन्स इन सेम आउटर मोस्ट ऑर्बिट. तर जो आउटर मोस्ट ऑर्बिट मधला जर दोन्ही जर कक्षा सारख्याच आहेत, ऑर्बिट सारखेच आहेत, याच्यातही दोन ऑर्बिट आहेत, याच्यातही दोन ऑर्बिट आहे, तर मोठा कोणता असेल, तर जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ज्याच्यामध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतात, कमी इलेक्ट्रॉन्स असतात, तो मोठा असतो. आणि ज्याच्यामध्ये जास्त आउटर मोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतो, तो अणू लहान असतो आकाराने. फॉर एक्झाम्पल, an atom of magnesium is smaller than atom of sodium. तर सोडियमची जी आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आय थिंक 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे याच्यामध्ये कमी असतात, म्हणून हा अणू मोठा येणार सोडियमचा. अंडरस्टँड. नाव आता आपण पाहूया मास ऑफ ॲन ॲटम म्हणजे अणूचे वस्तुमान. आता आपण पाहिला आकार, की आकार कशावर डिपेंड असतो आणि कसा असतो अणूचा आकार. आता आपण बघूया अणूचे वस्तुमान. द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियस, केंद्रकात एकवटलेले असतात, आणि केंद्रकात काय असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. अणुकेंद्रकांमध्ये
जे टोटल नंबर असतात प्रोटॉन्सचे आणि न्यूट्रॉन्सचे त्यालाच ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक असे म्हणतात. अणुकेंद्रकामध्ये अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, तर त्या दोघांची एकत्रित संख्या म्हणजेच अणुवस्तुमानांक होय. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. तर अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, या एकत्रितपणे यांना अणुकेंद्रातील मूलकण असे म्हणतात. न्यूक्लियॉन्स म्हणजे मूलकण. अँड ॲटम इज व्हेरी टायनी. आपण हे नेहमी बघतोच की अणु हा अतिशय सूक्ष्म असतो. देन हाऊ डू वी डिटरमाइन इट्स मास. मग आपण त्याचं वस्तुमान कसं काढायचं असा प्रश्न आपल्याला आणि शास्त्रज्ञांनाही पडला होता. फेस दिस क्वेश्चन. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर सायंटिस्ट ऑफ 19th century टू मेजर ॲटॉमिक मास ॲक्युरेटली. तर 19व्या शतकामध्ये वैज्ञानिकांना शास्त्रज्ञांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्यामुळे ॲक्युरेटली म्हणजे एकदम टोटली तसंच्या तसं अणुवस्तुमानांक त्यांना त्यावेळेस मोजता येत नव्हतं. त्यामुळे काय केलं, कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम वॉज पुट फोर्थ. त्यामुळे अणुचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. सापेक्ष वस्तुमान म्हणजे अंदाजे वस्तुमान ही पुढे आली आणि त्याच्यासाठी त्यांना काय पाहिजे होतं, एखादा संदर्भ अणू पाहिजे होता. ए रेफरन्स ॲटम म्हणजे संदर्भ अणू वॉज रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेसिंग द रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एखाद्या अणूची गरज होती, संदर्भ अणूची गरज होती की ज्याचं थोडंफार वस्तुमान त्यांना माहीत होतं. A reference atom was required for expressing the relative mass of an atom. Hydrogen atom being the lightest was initially chosen as the reference atom. तर संदर्भासाठी त्यांनी काय घेतलं, हायड्रोजन अणू घेतला की तो एकदम हलकाही होता आणि ज्याच्या केंद्रकामध्ये फक्त एक प्रोटॉन होता. अशा हायड्रोजन अणूचे त्यांनी सापेक्ष वस्तुमान 1 असं स्वीकारलं. Relative mass of an hydrogen atom which has only one proton in its nucleus was accepted as 1. तर हायड्रोजनचे सापेक्ष वस्तुमान 1 असं त्यांनी त्यावेळेस स्वीकारले आणि therefore the magnitude of the relative atomic mass of various atoms becomes equal to their atomic mass number. आणि मग सापेक्ष अणुवस्तुमान जर हायड्रोजनचं 1 आहे तर हायड्रोजनच्या अणूमध्ये एक प्रोटॉन्स आणि एक न्यूट्रॉन आहे. तर एक प्रोटॉन म्हणजे ते टोटल आपण जर प्रोटॉनची संख्या बघितली तर ती किती असते, 1 आहे हायड्रोजनमध्ये. आणि अशा तऱ्हेने त्यांनी काय केलं, मॅग्निट्यूड ऑफ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस म्हणजे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमाना इतकेच झाले. म्हणजे त्यांनी जरी सापेक्ष अणुवस्तुमानांक धरला, त्यांना त्यावेळेस ॲक्युरेट असा अणुवस्तुमानांक काढता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी सापेक्ष अणुवस्तुमानांकाद्वारे अनेक ॲटम्सचे अणुवस्तुमानांक काढले. तर ते कसे झाले, तर अणुवस्तुमानांक म्हणजेच काय झालं, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची एकत्रितपणे संख्या किती आहे अशा तऱ्हेने ते पुढे तसाच शोध लागला आणि अणुवस्तुमानांक तसेच काढायला सुरुवात झाली. लेट अस सी हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन ॲटम हॅव्हिंग ॲक्सेप्टेड द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲज 1. आता हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान 1 असं मानल्यावर नायट्रोजन अणूचे अणुवस्तुमान किती हे आता कसे ठरवायचे. तर इथे त्यांनी सांगितलंय मास ऑफ 1 नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. तर नायट्रोजन अणूचं जे वजन आहे, मास आहे, हे किती आहे, तर हायड्रोजन ॲटमपेक्षा 14 पट जास्त आहे. आणि म्हणून रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन ॲटम इज 14. तर नायट्रोजन ॲटमचं जे सापेक्ष वस्तुमान आहे ते किती आहे, 14. अँड दिस इज हाऊ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ व्हेरियस एलिमेंट्स वेअर डिटरमाइन. त्यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. Therefore, in the course of time, some other atoms were chosen as reference atoms. Finally, in 1961, the carbon atom was selected as the reference atom.
ह्यावेळेस 19व्या शतकामध्ये हायड्रोजनला सापेक्ष अणू ठरवलं गेलं होतं. आता कार्बन ॲटमच्या द्वारे त्यांनी अणुवस्तुमानांक ठरवण्यास सुरुवात केली. आता ह्या स्केलमध्ये इन दिस स्केल द रिलेटिव्ह मास ऑफ मास अ कार्बन ॲटम वॉज ॲक्सेप्टेड ॲज 12. कार्बनचा अणुवस्तुमानांक किती धरला? 12. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम्स कम्पेअर टू कार्बन ॲटम्स बिकम्स 12 into 1/12 दॅट इज 1. हायड्रोजनचा पण 1च आला. मास ऑफ वन प्रोटॉन अँड ऑफ वन न्यूट्रॉन ऑन द स्केल ऑफ रिलेटिव्ह ॲटॉमिक मास इज अप्रॉक्सिमेटली 1. तर अणूच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असे असते. जर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या 1 असेल तर त्याचं अणुवस्तुमानांक 1 असं पकडलं जातं. इथे खाली तक्त्यामध्ये तुम्हाला काही ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानांक दिलेले आहेत. काही मूलद्रव्यांचे. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1, हेलियमचा 4 अशा तऱ्हेने इथे दाखवले आहेत. ठीक आहे. टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड फॉर मेजरिंग द मास ऑफ ॲन ॲटम डायरेक्टली. आताच्या काळामध्ये अणूचे जे वस्तुमान आहे ते प्रत्यक्ष मोजण्याच्या अचूक पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यावेळेस त्यांना तेवढी कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांनी एकेका अणूला सापेक्ष धरून त्यानुसार त्यांनी अणुवस्तुमानांक काढले. पण आत्ताच्या काळामध्ये अचूक पद्धती मोजण्याच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत आणि हेन्स इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास युनिफाईड मास हॅज नाव बीन ॲक्सेप्टेड ॲज युनिट ऑफ ॲटॉमिक मास. तर अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी जे पूर्वीच्या काळी पकडत होते त्याच्याऐवजी आता एकीकृत वस्तुमान म्हणजे युनिफाईड मास ही पद्धत किंवा हे एकक स्वीकारलं गेलं आहे, ज्याला डाल्टन असेही म्हणतात. आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ते यू मध्ये दर्शवले जाते आणि 1U इज इक्वल टू 1.66 into 10⁻⁻27 किलोग्राम. नाव वी हॅव सी केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. हाऊ इज अन एलिमेंट रिप्रेझेंटेड इन केमिस्ट्री. तर जे मूलद्रव्य आहेत, मूलद्रव्य कसे रिप्रेझेंट केले जातात रसायनशास्त्रामध्ये, एखादे मूलद्रव्य कसे दर्शवतात, तर आपण बघतो की इंग्रजीमध्ये जे कॅपिटल अक्षर असतं त्याच्यानुसार एलिमेंट्स दर्शवलेले असतात, त्यांच्या संज्ञा दर्शवलेल्या असतात. राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स यू नो. आता तुम्हाला माहीत असलेल्या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. तर कार्बनची जशी आपण C लिहितो, नायट्रोजनचा N लिहितो, ऑक्सिजनचा O लिहितो, बरोबर की नाही. राईट डाऊन द सिम्बॉल्स फॉर द फॉलोइंग एलिमेंट्स. आता तुम्हाला सांगितलंय की काही त्यांनी एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे सिम्बॉल्स, त्यांच्या संज्ञा लिहायला सांगितल्या. तर अँटीमनी SB मध्ये दर्शवला जातो, म्हणजे फर्स्ट लेटर कॅपिटल अँड सेकंड लेटर स्मॉल SB. आयर्न FE, गोल्ड AU, सिल्वर AG, मर्क्युरी आय थिंक पारा म्हणजे HG आणि लीड म्हणजे शिस जे PB मध्ये दाखवतात आणि सोडियम Na. अंडरस्टँड. डाल्टन यूज सर्टन सायन्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. तर डाल्टनने काही चिन्हांचा, सायन्स म्हणजे चिन्हांचा वापर केला होता. म्हणजे त्याला हायड्रोजन दर्शवायचं होतं तेव्हा त्यांनी ह्या अशा चिन्हाने दर्शवला होता आणि कॉपर C असं राऊंड करून मध्ये C या अक्षराने दर्शवला होता. टुडे वी यूज द सिम्बॉल डिटरमाइंड बाय IUPAC दॅट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ पुणे अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर आज आपण IUPAC पद्धतीने ठरवलेल्या संज्ञा वापरतो. IUPAC पद्धतीने म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ पुणे प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर यांनी दर्शवलेल्या पद्धतीने आपण संज्ञा वापरतो आणि ही जी नावं आहेत दीज आर ऑफिशियल नेम्स अँड सिम्बॉल्स अँड आर यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ह्या संज्ञा पूर्ण जगामध्ये वापरल्या जातात. द करंट मेथड ऑफ चूजिंग केमिकल सिम्बॉल इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय बार्झिलियसने शोधलेल्या पद्धतीवर ह्या सर्व संज्ञा अवलंबून आहेत. According this method, the symbol of an element is either first letter or the first and second another specific letter in its name. Of two letters, the first is written as capital and second is small. तर 2 लेटरनी या संज्ञा आपण दर्शवतो, ज्याच्यातलं जे फर्स्ट लेटर असतं हे काय असतं, कॅपिटल असतं आणि सेकंड लेटर जे असतं ते कसं असतं, स्मॉल असतं. मूलद्रव्याचे म्हणजे एलिमेंट्स आणि संयुगे कंपाऊंड्स
यांचे रेणू. तर रेणू म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय, तर ॲटम्स 2 किंवा 3, एक किंवा एकापेक्षा अधिक ॲटम्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याच्यापासून काय बनतो, रेणू बनतो. तर आता आपण बघणार आहोत मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू. Atoms of some elements such as helium, neon have independent existence. तर काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ, it means that these elements are in monoatomic molecular state. Sometimes two or more atoms of an element combine to form molecule of that element. म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असते. म्हणजे जसं आपण हेलियम, निऑन ही जर मूलद्रव्य बघितले तर यांच्यामध्ये एकच अणू असतो आणि म्हणून त्यांना एक अणु रेणू अवस्थेत म्हणजे मोनो ॲटॉमिक मोलेक्युलर स्टेट, एक अणु रेणू अवस्थेत हे ॲटम्स आहेत असं म्हणतो. पण काही वेळेला 2 or more atoms of an element combine, 2 किंवा 2पेक्षा अधिक अणू जे असतात हे एकत्रित येतात आणि त्यांच्या संयोगातून त्या मूलद्रव्यांचे रेणू तयार होतात, मोलेक्युल्स ऑफ दॅट एलिमेंट. आणि त्या एलिमेंट्सला आपण म्हणतो पॉलीएटॉमिक मोलेक्युलर स्टेट, म्हणजेच बहुअणुरेणू अवस्थेत. तर यांच्या ज्या कक्षा त्या मूलद्रव्यांचे जे रेणू तयार होतात अशी मूलद्रव्य बहुअणुरेणू अवस्थेत असतात. बहुअणुरेणू म्हणजे त्यांच्यामध्ये 2पेक्षा जास्त ॲटम्स प्रेझेंट असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, बहुअणुरेणू अवस्थेत आहेत. फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स ऑक्सिजन, नायट्रोजन आपण कसे दर्शवतो, O2, N2, म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अणू आहेत. So elements oxygen, nitrogen are in a diatomic molecular state. Diatomic म्हणजे दोन molecules असल्यामुळे diatomic आपण त्यांना म्हणतो. When atoms of different elements combine with each other, the molecules of the compounds are formed. जेव्हा मूलद्रव्यांचे अणू, वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकत्र येतात, संयोग पावतात, त्यावेळेस काय बनतात, संयुग बनतात. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगांचे रेणू तयार होतात. आणि इन अदर वर्ड्स कंपाऊंड्स आर फॉर्म बाय केमिकल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट एलिमेंट. तेव्हा संयुगांचे जे रेणू तयार होतात तर मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणामुळे, केमिकल अट्रॅक्शन, रासायनिक आकर्षणामुळे संयुग तयार होतात असंही आपण म्हणू शकतो. काय, मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणामुळे. कारण रेणू केव्हा, संयुग केव्हा तयार होतात, जेव्हा मूलद्रव्य एकत्रित येतात, म्हणजे मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगे बनतात, संयुगांचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यांमधील रासायनिक आकर्षणांमुळे ही संयुग तयार होतात. ओके, नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघूया मॉलिक्युलर मास म्हणजे रेणू वस्तुमान.